थोडा वेगळ्या विषयावर गजर आहे, पारंपरिक बारी आहे. पारंपरिक बारीमधून आम्ही काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. खामकर बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा मंडळी. नाही उमलली कळी, नाही फुलला संसार, नाही उमलली कळी, नाही फुलला संसार. आयुष्याच्या वाटेवर, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार. दोष नको नशिबाला, माय बापा विठ्ठलाला. विषय सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नाही उमलली कळी, नाही फुलला संसार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार. आपण स्वतः याला कारणीभूत आहोत आणि नंतर मग म्हणतो परमेश्वरानं असा काय केला, माझ्या चढवा का कोण घोवच नाही, तिचा लगीन किती नाही जमत, तिचा संसार का नाही फुलत, तिची कळी का नाही फुलत. आम्ही सगळेजण विचार करतो आणि दोष कोणाला देतो, त्या परमेश्वराला. एवढा काय तिच्या नशिबात काय घातलानच नाही कोणा का जन्मा का, पण त्या परमेश्वरानं सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. पण आपणच कुठेतरी कमी पडतो बघा, ते या गजरातून सांगतोय. आज किती अविवाहित मुली, 40 वर्ष 50 वर्षाच्या मुली अविवाहित घरी पडलेल्या आहेत. कारण का, आणि त्याच्यामुळे पोरगे सुद्धा अविवाहित राहिले आहेत. माझ्या मंडळात 4-5 जण आहेत. दरवर्षी ॲडव्हर्टाईज देते, नाव नोंदवते त्यांचा. नाही उमलली कळी, नाही फुलला संसार, नाही आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार. आयुष्याच्या वाटेवर दोष नको नशिबाला, माझ्या बापा विठ्ठलाला. जेव्हा जन्माला येते तेव्हा साक्षात लक्ष्मी आपल्या घरी अवतार घेते बघा. लक्ष्मी म्हणजे आपले बेटी म्हणजे धनाची पेटी. मुलगी झाल्यानंतर आई वडिलांना एवढा आनंद होतो, तिचे लाड, तिला उच्च शिक्षण देतात, सगळं काय करतात, कुठे घेऊ कुठे नको अशी तिची अवस्था असते. पण काय होतं बघा, आईबापांनी जरी किती विचार केला तरी शेवटी ते परक्याचं धन आहे, तिला सासरी धाडायलाच हवी. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे का.
बापाचा आधार, आई बापाचा आधार, आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर, आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर, आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर. 7 जन्माची ती 7 आई वडील फक्त जन्म देणार, लहानाची मोठी करणार, तिला शिक्षण देणार आणि शेवटी सासरी धाडणार आणि मग तिचा संसार 7 जन्माचा संसार. 7 जन्म म्हणजे काय? 12 वर्ष म्हणजे 1 जन्म आणि 12 7 84 आणि 16 वर्ष लग्नाची म्हणजे जास्त काय टेन्शन घेऊ नको. 100 वर्षाचाच बाजार आहे. मग काय काय जणांना किती बाबा ह्याच्याची 7 वर्षाचं गो 7 जन्म तसा काय नाही ऐका. 7 जन्माची ती 7 पती अन ते सासर, जन्माची 7 पती अन ते सासर, दोष नको आई बाबा विठ्ठलाला, दोष नको लक्ष्मणा, आई बाबा विठ्ठलाला, दोष नको लक्ष्मणा, आई बाबा विठ्ठलाला. नाही नाही मुलाला संसार, नाही मुलाला नाही मुलाला संसार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला तार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला तार. दोष नको माय बाबा विठ्ठलाला, नको लक्ष्मणा, माय बाबा विठ्ठलाला, नको लक्ष्मणा, माय बाबा विठ्ठलाला. लेक शिकली प्रगती झाली कीर्ती पसरली, एक शिकली प्रगती झाली, कीर्ती पसरली, एक शिकली प्रगती झाली, कीर्ती पसरली. उपवर झाली म्हणून स्थळांची दाटी झाली, उपवर झाली म्हणून स्थळांची दाटी झाली, उपवर झाली म्हणून स्थळांची. हो मुलगी शिकली जगामध्ये नाव झालं बघा, कीर्ती पसरली, उपवर झाली ती आणि मग तिच्यासाठी स्थळांची दाटी झाली बघा. स्थळं यायला लागली, आपण स्थळं यायला लागली, पण ती स्थळं आम्ही नाकारत गेलो. कारण का? आमच्या भयानक अटी. ऐका, उपवर झाली म्हणून स्थळांची ही दाटी झाली, उपवर झाली म्हणून स्थळांची दाटी झाली, उपवर झाली म्हणून स्थळांची. चेडवाका सांगितलं नाही गो तुझा लग्न करूया, तिथे काय सांगणार? पहिल्यांदा चेडू सुरुवात करता या आता तर शिक्षण पुरा झाला, आताचा खाय मी कामाक राहिले, अजून माझा पुरो जन्म पडलेला संसार करू का? करिअर माका आधी माझा करू दे. काय म्हणते बघा, आधी करू दे करिअर, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर. बापूस बिचारो सांगता त्यांना, कारण जग बघितलेलं असतं. ते का माहिती आहे, मुलगी वयात येली, पूर्वी कसं 18 वर्ष म्हणजे वयाचं लग्नाचं वय होतं 16 वर्षानंतर, पण आता तसं ना, आता 25 वर्षापर्यंत 25 वर्षापूर्वी काय झाली की सुरुवात करतात बघू का. बापसाचा काळीस नुसता धडधडत असता आणि पोरगी नाही म्हणत असता आणि आवशी सुद्धा आव सुद्धा त्या पोरीच्याच बाजून असता. हो खय तू तिचा वय झाला, ते का काय करू द्या, त्या करू देत ना तिच्या मनासारखा, तुम्ही कशा कामध्ये तडमडता. आणि काय शेवटी होता बघा, काय म्हणते ती मुलगी, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर, आधी करू दे करिअर, म्हणे धरा थोडा धीर. आई लग्नाची कशाला घाई, ओ बाबा माझ्या लग्नाची घाई कशाला करता?
आता अजून माझा पुरा जन्म पडलेला आहे, जन्मभर मला संसारच करायचा आहे. काय म्हणते आई कशाची लग्नाला संसार तो जन्मभर, लग्नाची कशाला संसार तो जन्मभर, लग्नाची संसार तो जन्मभर. दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला. नाही नाही मुलाला सार, आयुष्याला नाही मुलाला संसार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला दार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला दार. दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला आई बापा विठ्ठलाला. कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर पुन्हा, कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर, कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर. बघा पहिली अट असते, मुलगी सांगते, आई पण सांगते, मुलगा कसा पाहिजे, माझ्या पोरीला साजेसा. माझी पोरगी म्हणजे चंद्राची कोर, व तो सुद्धा कसा पाहिजे तसाच पाहिजे. देखना हवा, सरकारी नोकरदार हवा, पहिली अट असते. आता सरकारी नोकरी शिल्लक राहिले होत काय, हो झाला सगळा प्रायव्हेट करून. हे सरकारी करून शेवटी प्रायव्हेट मध्ये राहिले आणि आपलं मिळत ते लग्न करून मोकळे झाले. सरकारी नोकरीच्या शोधात राहिली जर मुलगी, सरकारी नोकरदार पाहिजे, तो हट्ट करू नका. बघा ऐका पुढे आणखी काय काय अटी असतात त्या मुलींच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या. ऐका, कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर पुन्हा, कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर पुन्हा, कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर पुन्हा. नको चाल नको झोपडी मोटर गाडी, नको चाल नको झोपडी बंगला माडी हवी 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 गाडी. ती शिकली, प्रगती झाली, चांगली कामाला राहिली, मग अटी वाढल्या. सरकारी नोकरदार पाहिजे, चांगला गडगंज पगार पाहिजे, स्वतःचा 3 BHK फ्लॅट पाहिजे, 2 BHK फ्लॅट पाहिजे. अरे बापसा तुका खायल्या चाळीत वाढवला, बैठ्या चाळीतच वाढवला ना, लहानाचा मोठा केला, शिक्षक. आम्ही तरी घरात जात आहो, नाही तर तुम्ही तरी जावा. मग बंगला गाडी पाहिजे, मोटर गाडी, बंगला गाडी पाहिजे, मोटर गाडी पाहिजे, असं शोधता आयुष्य निघून जातं. बघा पूर्वी बघा एक पुरुष नोकरी करून सगळं कुटुंब पोसत होता. मुलगी जरी नोकरीला नसली तरी तिचा आनंदाने स्वीकार करत होता. आणि मग आता मी म्हणतो, एखादी मुलगी जर चांगला पगार घेत असेल आणि तिला जर एखादा मुलगा कमी पगाराचा आला तर तिने तो ऍक्सेप्ट का करू नये, मान्य का करू नये, करायलाच पाहिजे. तरच आपल्या आयुष्याचं पूर्ण होणार आहे, नाहीतर काय होणार. ऐका, नको चाल नको झोपडी बंगला माडी हवी गाडी, नको चाल नको झोपडी बंगला माडी हवी गाडी, नको चाल नको झोपडी बंगला माडी हवी गाडी. शेतावर अतिशय महत्वाचे आहे. हल्लीच्या मुलीला चाकरमानी नवरा हवा, गाववाल्याशी कोण लग्न करून मागत नाही, म्हणून हल्ली बरेच गाववाले घरा बंद करून मुंबई गेलेली आहेत. बारीक सारीक काहीतरी नोकरी करतात का, तर बाबा एकदा माझा लगीन होऊ देत, माझ्या धीराचं लग्न होऊ देत, म्हणून नोकरी शेतीवाडी सोडून इकडे येतात. की 10-15 हजारात काय संसार करणार. पण या अटीमुळे करावं लागतं. बघा काय म्हणते ती,
माझी आई काय म्हणते, रावणारा शेतावर नको गावचा इनामदार, 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 रावणारा शेतावर नको गावचा इनामदार. गुणी वा बेकार तो कसा असला तरी चालेल, 17 जरी त्याच्या अंगात ढोंगा असली तरी चालतील, त्याच्या 17 पोंगा असली तरी चालतील, पण तो चाकर बने हो, गावचा नको. अहो गावी आता एवढी परिस्थिती लोकांनी आपली सुधरवली आहे. गावची मुलं बघा प्रत्येकाच्या दारात गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर, पण त्यांच्याशी लग्न करायला मागत नाही का, मुंबई मला पाहिजे. 1000 नोकरी हो, त्याच्यात परत पत्रिकेचा सॉंग असता. पूर्वीच्या लोकांनी पत्रिका, आता आमच्या बापसान पत्रिका बघितला नव्हतो, पण 8-8 पोरा झालीच ना तेव्हा. कसले गुन्हे कसला काय हा पण मंडळी लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज जरी इथे ताई माई कोण ऐकायला नसती, आई कोण ऐकायला नसती, पण तुम्ही भाऊ, तुम्ही आई वडीलच्या रूपामध्ये इथे आहात. अरे शेतकरी जर मुलगा असेल तर अभिमानाने आपली मुली त्याला द्या. एक वेळ मुंबईचा साकारमणी करोडपती उपाशी झोपेल, पण माझा शेतकरी आयुष्यात कधी त्यांचं आयुष्य त्याच्यामुळे उद्ध्वस्त होऊन येऊ नका. हो, त्यांची जेवढी मोठी उमेद असते त्यांचं जीवन त्याने आपला स्वतःचा त्याने विचार एवढा मोठा केलेला असतो, पण लग्न होत नाही म्हणून त्यांचं आयुष्य गुलमटून पडतं. का तर आपण त्यांना मुली देत नाही, कारण का तो शेतचा गावचा शेतकरी म्हणून. असं करू नका. ऐका, नारा शेतावर नको गावचा इनामदार, नारा शेतावर नको गावचा इनामदार, नारा शेतावर नको गावचा इनामदार. गुणी वा बेकार, गुणी वा बेकार म्हणती हवा मुंबईकर, गुणी वा बेकार म्हणती हवा मुंबईकर, गुणी वा बेकार म्हणती हवा मुंबईकर. दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला. उमलली तळी नाही मुलाला संसार नाही, उमलली तळी नाही मुलाला संसार नाही. आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार. दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, दोष नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला. उलटून गेली दिशी बघा, हळूहळू असं करता लग्न जमवता वयाची दिशी मुलीच्या उलटून जाते, आणि एकदा मुलीची दिशी उलटली की तिची काय अवस्था होती बघा. उलटून गेली दिशी सौंदर्याची झाली माती, उलटून गेली दिशी सौंदर्याची झाली माती, उलटून गेली दिशी सौंदर्याची झाली माती. सौंदर्य कुठपर्यंत असतं त्याला सुद्धा एक वेळ असते बघा. आता तर 30 वर्ष झाली की हळूहळू अंगावर चेहऱ्यावरती सुरकत्या पडायला लागतात, डोकीवरचे केस कमी होतात. केस कमी होतात त्याला कारण काय, 1000 प्रकारचे शॅम्पू. जो टीव्हीवर दिसत तो शॅम्पू आणायचो की लावायचो, त्यांना काय त्यांचा धंदो होता. आमच्या आपल्या बायका तेवढं शॅम्पू आमका आणू घाला होतं, ती मग म्हणतात हो असा काय माझ्या हल्ली केस गळतात. केस गळतात कशा त्यांना, आमच्या लोकांचे केस गळायला ना आतापर्यंत. माझा आता 67 वर्ष वया, आता थोडे थोडे गेले आहेत, कारण आम्ही पूर्वी रिंगियान धुवायचे केस, रिंगियान 501 म्हणजे आमचं स्टँडर्ड साबण तेव्हा. हो,
आता ते मुंबई गेले ना तो संतूरची ऍड बघितलंय, म्हटलं मी तरी बोलो होऊन बघते. 3-4 महिने संतूर लावलंय, अजून काय कलर उजाळलेलो ना. माझ्या जोडीवाल्या तो कलर लागलो बोरो गोमतो अगदी. आज छान मागास बरा वाटला, जॅकेट बिकेट एवढा छान घातला ना. तिकडनं एंट्री केल्याबरोबर माझा मन भरला. 5-6 जण मागणा होते, म्हणाले कोण तेलवालो आहे लोकी काय म्हणून फिरत होते. मी त्यांना सांगितले तसं नाही आले. मनोरंजन आम्ही आपल्या थोडक्यात बोलणार. आता आमचं वय नाही, माझं पण वयाचं वय. जास्तीत जास्त भजनाच्या माध्यमातून काय देता येईल, काय प्रबोधन करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घ्या. पूर्वीसारखं आता जवानीसारखं आम्ही भजन करू शकत नाही. सौंदर्य निघून जातं, रूप निघून जातं. आणि मग वय वाढत जसं जातं तसं तसं काय होतं बघा, शेवटीची चिंतातूर बनत जाते. काय अवस्था होते तिची ऐका. सौंदर्याचा अहंकार सौंदर्याचा किंवा कायम चिर तरुण आपण कधी असू शकत नाही. वयाप्रमाणे आपण, आणि पूर्वी तरी लोक 100-125 वर्ष जगत होते. आता ती आशाच सोडा. आता 40शी लागली की म्हातारपण सुरू झालं म्हणून समजा. पूर्वी 60 वर्षापर्यंत अंगात दम असायचो, ढोपरा दुखत नव्हती तेव्हा. आता 40शी ढोपरा दुखू लागतं. ऐका. सांज वेळी सूर्य निसर्गाचा नियम आहे. आपलं रूप काय घेऊन बसतात. अरे जो सकाळी उगवतो तो सूर्य सुद्धा संध्याकाळी अस्ताला जातो. तुम्ही आम्ही काय ऐका. सांज वेळी सूर्य तोही अस्ताला जाणार. निघून जवानी सरली आणि शेवटी काय होतं बघा. सरले वय सरली जवानी आता विचारी ना कोणी. सरले वय सरली जवानी आता विचारी ना कोणी. सरले वय सरली जवानी आता विचारी. आपण सगळी स्थळं नाकारतो आणि शेवटी त्या स्थळांच्या मागे धावावं लागतं. ती सुद्धा स्थळं आपले लग्न करून मोकळे झालेले असतात आणि शेवटी कोण विचारत नाही, अशी अवस्था होते. सगळं असते वेळी चांगली नोकरी, चांगलं सौंदर्य, चांगल्या आईबापाचे संस्कार हे सगळं आपल्या जवळ असते वेळी केवळ आणि केवळ अट्टाहासापायी आपण आपल्या मुलींची आयुष्याची राखरांगोळी करून टाकतो. त्यांच्या आयुष्यामध्ये संसार अंधार पसरतो. ह्याला कारणीभूत आपण सुद्धा असतो, मुलगी सुद्धा असते.
आणि आई बाप आणि सगळेजण त्याला जबाबदार असतात. ऐका, संसार मांडलेला असतो, आई वडील सोडून गेलेले असतात, बहिणींचा संसार झालेला असतो आणि ती मुलगी केवळ आणि केवळ 8 तासापायी घरामध्ये एकटी राहते. काय अवस्था असेल तिची, एकाकी. ऐका, एकलेपणाने ग्रासली आयुष्याची संध्या झाली, एकलेपणाने ग्रासली आयुष्याची संध्या झाली, एकलेपणाने ग्रासली आयुष्याची संध्या झाली. नाचा नको नाश. म्हणून सगळ्यांना विनंती करतोय, ह्या भजनाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आज या माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त सगळ्यांना नम्र विनंती करतोय, हा अट्टास दूर करा. आपल्या मुलींचं आयुष्य वाचवा, आपल्या मुलांचे आयुष्य वाचवा. नको ते हे आपण जे अट्टास धरतो ते सगळ्यांनी दूर करा आणि काय करा, जीवनाचा नको नाश, अट्टाहास करा दूर, जीवनाचा नको नाश, अट्टाहास करा दूर, जीवनाचा नको नाश, हा मानव जन्म पुन्हा मिळणार नाही रे. किती जरी तुम्ही म्हणालात पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, तर या जन्माच्या बाबतीत शक्य नाहीये. 184 योनी फिरून हा नरदेह प्राप्त होतो. काहीतरी त्याचं सार्थक करा. हे संस्कार आहेत. लग्न सुद्धा हा एक संस्कार आहे. प्रत्येकावर ते संस्कार व्हायलाच पाहिजे. जन्माला आल्यापासून आपल्यावरती वेगवेगळे संस्कार होतात आणि शेवटचा संस्कार होतो. आणि त्याच्यापैकी हा लग्न हा एक संस्कार आहे. तो जर झाला नाही तर ह्या जीवनाला काय अर्थ आहे. जीवनाला येऊन आपण फुकट आहोत. म्हणून म्हणतो ऐका, जीवनाचा नको नाश, अट्टाहास करा दूर, जीवनाचा नको नाश, अट्टाहास करा दूर, जीवनाचा नको नाश, अट्टाहास करा दूर. न्याय द्या हो आयुष्याला. हा जन्म परमेश्वराने दिलाय, त्या आपल्या आयुष्याला पुढे आपण न्याय द्यायचा असतो. परमेश्वराने आपल्यासाठी सगळं केलेलं आहे, फक्त आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आहे का, न्याय द्या हो आयुष्याला, प्रभो थोडी थोडी कर, द्या हो आयुष्याला, प्रभो थोडी थोडी कर, न्याय द्या हो आयुष्याला, प्रभो थोडी थोडी कर. नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, रोज नको नशिबाला माय बाबा विठ्ठलाला, रोज नको नशिबाला माय बाबा विठ्ठला. नाही उमलले घडे, नाही फुलला संसार, नाही उमलले घडे, नाही फुलला संसार, आयुष्याला